देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद। मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये संपाला प्रतिसाद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागलं। आठवड्याभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, तर राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा, पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। दुपारी 2 वाजता एसआयआर बाबत चोक्कलिंगम यांच्याशी चर्चा करणार। तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा शेवटच्या टप्प्यात। इटलीच्या रोम विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत। तर वेलकम टू रोम माय फ्रेंड, जॉर्जिया मेलोनी यांची मोदींसोबतची पोस्ट व्हायरल। शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक। मोदी आज देशाबाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतायत, पवारांचं वक्तव्य। मुंबईत येणारे हजारो खासगी ट्रॅव्हल्स आता जकात नाक्यावरच थांबवले जाणार। ट्रॅव्हल्समुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। प्रवाशांसाठी मेट्रो, बेस्ट आणि कॅबची सुविधा सुरू होणार। राज्यात 3000हून अधिक धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा। अमरावती विभागात सर्वाधिक तर पुणे विभागात सर्वात कमी जलसाठा। पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।